चला सलामी जोडी आपण पाहतोय. प्रसाद सर कमी प्लेयर असल्यानंतर 2 प्लेयर राहतील का? ओके. नाही विचारलंय अपोजिट टीमने त्यामुळे आम्ही विचार. ओके ओके. मयूरला सांगितले. पहिलाच बॉल आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली झाली आहे. मयूरने कॉल दिलाय तिसऱ्या धावेचा आणि तिसरी धाव पूर्ण झाली. पहिल्याच बॉलवरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10:22 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. निनाद जाधव आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये निनाद जाधवला तुम्ही पाहतायत. निनाद गोलंदाजी मार्कवर. सेकंड मयूर. हलक्या त्याने खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाही. डॉट बॉलची इथे समाप्ती होते. आदर्श 11 पडले विरुद्ध नवापाडा. पाच ओव्हरची मॅच आहे एका साईडने. या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. काही डिक्लेअर झोन आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. लक्षात घ्या प्रत्येक टीम कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. फटका चांगला आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा पूर्ण. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. तुम्ही 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तरी 2 रनची पेनल्टी आहे आणि ती आता नवापाडा संघाला लागलेली या मॅचमध्ये. इथे फटका चांगला आहे मात्र डिक्लेअर झोन आहे. 1 धाव डिक्लेअर आहे. 3 ओव्हरपर्यंत नवीनच बॉल आहे. लक्षात घ्या 3 ओव्हर नंतर जुना आहे. 4 ओव्हरच्या मॅचलाही तोच नियम आहे. आठ धावा धापालगती लागल्यात. पहिल्या बॉलवरती 3, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती 4 धावा धावून घेतल्या आणि 1 सिंगल. 5 ओव्हरची मॅच. गोलंदाज निनाद रसादला तुम्ही बघतायत. सोपान तिसकर सुद्धा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित. सावधची आपण पाहिलं तर एस ए ब्रँडचे सर्वे सर्वा आणि एस ए ब्रँडची भरपूर चर्चा आहे. योगेश पाटील सोनारपाडा ते तीच बॅट वापरतात. मिडॉनचे क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बारा धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांच्या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना पडले. मयूरच्या बॅटमधून चौकार आलाय. 2 चौकार आता बंद त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. इथेही फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. अजून 1 चौकार. धावा आल्यात आणि 2 रनची पेनल्टी नवापाडा संघाला लागली. त्यामुळे 18 झाल्यात पडले संघाच्या. यानंतर वडोली आणि कोळेगाव मध्ये मॅच असेल. दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करा. फर्स्ट मॅच, सेकंड मॅच, विनर मॅच लगेच होईल.
18 धावा. चांगली सुरुवात, यापेक्षा चांगली सुरुवात या मैदानामध्ये काय असू शकते, कारण इथे धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये. 6 बॉल 6ची मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाताना आम्ही पाहिलेली. वडोली बी संघ आपण रिपोर्टिंग करा. यश गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस बॉल होता. पॉइंटला हलकीशी मिस फिल्डिंग झाली आहे. मयूर ठाकूर आहेत बघा. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. धावसंख्या 20 वरती आपल्याला पाहायला मिळते. यशचा पुढचा बॉल. पुन्हा त्याच दिशेने खेळत आहेत तोच क्षेत्ररक्षक. आता मात्र सिंगल मेल. धावसंख्या 21 वरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 5 षटकांची मॅच. पडले विरुद्ध नवापाडा. शॉर्ट पॉइंटला फिल्डर तिथेच. सिंगल तिथे मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न करत होते. धावसंख्या 22 वरती आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय पंडितनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ जय जलेश्वर वाडेकर आयोजित नगरसेवक चषक वरुण सदाशिव पाटील विद्यमान नगरसेवक यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा आपल्या पाहायला मिळते. ज्या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी बायसिकल आपण पाहतोय. पिंट्या शेठ पाटील सापाड यांच्या माध्यमातून मनोहरदादा पाटील वडवली यांच्याकडनं 2 कूलर्स या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जागृती स्पोर्ट यांच्याकडनं शूज. सोपान तिसकर आपल्या व्यासपीठात उपस्थित यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट सुद्धा आहे. सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा आहे आपण पाहतो कल्याण डोंबिवली असोसिएशन मधली जय जलेश्वर वाडेकरच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले गॅपमध्ये हा फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगाने आलेत. प्रतीक तिथे होते. 2 धावा मिळतील. सव्वीस धाबा दाबल करते आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात. बिनबाद 26. फटका जबरदस्त आहे. मिड विकेटला प्रतीक. डाऊन दी बॉल. झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद होईल. दक्ष मात्रेची खेळी समाप्त. होता कॅप्टन वैभव मात्रे आले जातात बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या षटकात 16 आल्या होत्या. 2 रनची पॅनल्टी 18 आणि त्यानंतर 8च धावा यशने खर्च केल्यात. धावसंख्या 26. धावा दाबल करावी लागल्या. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रतीक आलेले आहेत. मयूरला सांगितलेलं आहे का? ओके.
2 षटकात 26 झालेले आहेत, 24 झाल्या होत्या. 2 रनची पॅनल्टी ऍड करून 26. 13.00 ची सरासरी मेंटेन ठेवलेली आहे. प्रतीक आले तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. प्रतीक गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने खेळतायत. डीप कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक वेगाने आले, एकदा वेगाने पूर्ण केले ते दुसरीचा प्रयत्न सुरू आणि 2 धावा ते पूर्ण झालेत. मयूरला माहिती आहे मैदानाची भौगोलिक परिस्थिती, कारण इथे मोठे फटके येणं थोडंसं कठीण असतं. समोरच्या एंडला तुम्ही षटकार मारू शकता, मात्र मिड विकेट. काल सोमनाथ कारभारेने जबरदस्त बॅटिंग केली होती. डावखुऱ्याचा फलंदाज कोलोली संघाचा, खास करून देसाई टीमच्या विरुद्ध 2 मॅचेस कोलोली संघाने जिंकल्या होत्या. प्रतीकचा पुढचा बॉल. हलक्या हाताने खेळत आहेत, पुन्हा त्याच दिशेने एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण होतील. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 30 वरती. पुढची मॅच प्रांजल स्वरूप 11 वडवली बी आणि कोळेगाव. 30 धावा धापलकोते आपल्या पाहायला मिळतात. गोलंदाज प्रतीक. फुल टॉस होता, हलक्या हाताने खेळतात, मात्र मिडॉनला बघा जबरदस्त फिल्डिंग. सिंगल तिथे मिळाली. सिंगलच्या साह्याने पडलेगाव संघाची धावसंख्या 1 गडी बाद 31. 30 षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांची मॅच. खूप चांगली खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते, ज्या खेळपट्टीवर धावाही येतात बऱ्याच वेळा. तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर विकेट सुद्धा मिळू शकतात, डॉट बॉल सुद्धा येऊ शकतात. चला जास्त वेळ नका घेऊ, नवापडा टीम. चांगला चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता. वैभव म्हात्रेला बघा स्वतःवरती ड्रिल करून बघतात एक्झॅक्ट हा फटका कशा प्रकारे खेळायचा होता. डॉट बॉलची ते समाप्ती. फिंगर रोल केले, चेंडूची थोडीशी गती कमी केली प्रतीकने, त्यामुळे डॉट बॉलची ते समाप्ती. ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. प्रतीक हाही चेंडू ब्लॉक हॉल होता, त्यालाही खोदून काढला, एकदा वेगाने पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. यश वेगाने आलेत, रनआउटची संधी. 2 पूर्ण झालेत आणि 1 ओव्हर थ्रू, अशा 3 धावा मिळतील. 3 धावा मिळणार आहेत पडलेगाव संघाला. धावसंख्या 34. हा ॲक्शन रिप्ले बघा. अजित पुत्र सरांचं मी कौतुक करेल, योग्य डिसिजन. पूर्णपणे बॅट ग्राउंडिंग झाली पॉपिंग क्रीज, म्हणजे हीच तर खासियत आहे मयूरची. ते नेहमी बॅट पॉपिंग क्रीजमध्ये ग्राउंडिंग करतात. बरेचसे खेळाडू असे आहेत ज्यांची बॅट नेहमी हवेमध्ये असते. तसं घडलं तर काय होतं, तर फलंदाज रनआउट होतात. प्रतीकचा शेवटचा बॉल. इथे फिल्डिंग चांगली आहे. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि पडले संघ 1 गडी बाद 35 वरती पोहोचलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पुढची मॅच प्रांजल स्वरूप 11 वडोली बी, प्रवीण तांडेल बेतवडे आणि पुरस्कृत केला संघ, आणि दुसऱ्या बाजूला कोळेगाव विश्वास.
खेळाडू आमचे पप्पू कापशे यांचं आगमन झाले. या पप्पू कापशे आपलं नगरसेवक चषकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडंसं ऊन सावली हा लपंडाव कालपासून आपण पाहतोय. फेब्रुवारी एंडिंग मध्ये आता सध्या आपण आहोत विनोद सर. 22 फेब्रुवारी. मागे आणूच नका माझ्या कोपरची स्पर्धा आठवते. तू होता ना म्हणून टाक. डॉट चेंडूची ती समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. यश आले दुसऱ्या स्पेलमध्ये. ज्या यशने 8च धावा दिल्या होत्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये, तोच यश तुम्ही पाहतायत. हाई चेंडू मोठा फटका खेळायचा होता. यष्टरक्षक अभिषेक वेगाने धावतायत. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे पूर्ण आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकते. 37-37. धावा चालल्या आहेत आणि आता इथे बघा मयूर हातामध्ये बॉल असतानाही 2 धावा धावून घेतल्या. हीच तर खासियत आहे मयूर ठाकूरची. ग्रामीणचा चिता हे नाव उगीच आम्ही त्यांना दिलं नाहीये. इनिंग ब्रेकमध्ये काही सन्मान सुद्धा ते आम्ही करणार आहोत. 2 धावेने धावसंख्या 39 वरती पोहोचली. वैभवला थोडस शांत ठेवलंय. धावसंख्या 39. सोपान तिसकर साहेबांना तुम्ही पाहतायत. एस ए ब्रँडचे सर्वा सध्या एस ए ब्रँड भरपूर चर्चेत आहे. सागर गायकवाड असतील, प्रणित पाटील सुद्धा ते एस ए ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. योगेश पाटील उर्फ बालट्या सोनारपाडा. भावेश पवारला सुद्धा आम्ही पाहतो बऱ्याच वेळा ते त्याच बॅटचा वापर करतात. आणि असे बरेचसे खेळाडू आहेत जे एस ए ब्रँडचा वापर करतात आणि त्यांना यशही मिळालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन सुद्धा केलं ते. सोपान तिसकर दादांच्या शुभ हस्ते धावा आपण एक नजर टाकली तर 40 धावा झाल्यात. यशचा पुढचा बॉल. 50 धावा इथे चेस करणं इतकं सोपं नाहीये. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे आणि बॉल जाईल सीमा पार. आलाय चौकार. प्रांजल स्वरूप 11 वडवली बी आणि कोळेगाव. चला टॉससाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन प्रांजल स्वरूप 11 वडवली बी आणि कोळेगाव. यशने 2 षटकांच्या स्पेलमध्ये 17 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याला मिळाली. 4 षटकात 44 धावा आदर्श इलेव्हन पडले संघ आपण जर पाहिलं तर 11.00च्या सरासरी धावा आता बनवलेल्या आहेत. विकास पाटील येत आहेत. प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम वडवली बी आणि पोलीस जयेश पाटील. हर्ष मात्रे आले शेवटच्या ओव्हरमध्ये. चला शेवटच्या ओव्हरलाही सुरुवात करायची आहे.
फुलटॉस बॉल होता मयूरसाठी. मयूरने कॉल दिलाय. 2 धावा होतील का? रनआउटची संधी. आता बघायचं. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय रनआउटसाठी. दोन्ही कॅप्टन आलेले, त्यांचं सहर्ष स्वागत. प्रांजल स्वरूप 11 वडवली बी आणि कोळेगाव. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. एस ए ब्रँडचे सर्व सोपान तिसकर यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. बघायचे मयूर सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही हे चेक केलं जाते टी व्ही अंपायरच्या माध्यमातून. होमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. क्लिअरिटी विथ क्वालिटी. विकास पाटील यांना विनंती असेल वडवळीचे व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य विनोद सर आपण पाहिलं तर काय तर प्रत्येक कॅप्टनचा सन्मान केला जातो या स्पर्धेमध्ये. नॉट आउट. बॅट ग्राउंडिंग केली. ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. मयूर वेगाने धावतात भरपूर. बरोबर बॅट ग्राउंडिंग झाली आणि त्यानंतर बॉल एस्टना लागलेला आहे. फोर्टी 46 धावा झाल्यात. एकच चेंडू झालेला आतापर्यंत. हर्ष मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. नवापाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नगरसेवक गणेश लांडगे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपण पाहतोय नगरसेवक आपण पाहतोय गणेश लांडगे साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नगरसेवक चषक 2026. जबरदस्त फटका आपल्या बाला मिळालाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी सिक्सर. रद्द देवा छत्रपती शिवाजी महाराज गुणगाणार गीत. 50 कंप्लीट. 53 धाबा दाखल लागले. त्या आदर्श 11 पडले संघाच्या. पॅनल क्रमांक 7चे विद्यमान नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेना गणेश लांडगे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. आई फटका जबरदस्त आहे. वैभवने बॉल पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. हा सर्वाधिक धावा आहेत 59. आणि मी मगाशीच उल्लेख केला होता धावा इथे चेस होत नाही. 4 षटकांमध्ये 54 धावा गौरीपाडा संघाने बनवल्या होत्या, त्याही चेस झाल्या नाहीयेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 59 धावा या नगरसेवक चषक मध्ये सर्वाधिक धावा आहेत.
इथे फटका जबरदस्त आपल्या पाहायला मिळतोय, मात्र एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये वैभवला. 60 धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. एक गडी 5-60. मयूर मॅच बॉल इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स इथं जो षटकार मारला होता लॉंग आपला. साठ धावा आपल्याला धावपल कधी पाहायला मिळत आहेत. साठ मध्ये अजून या 2 धावा ऍड झाल्या, धावा झाल्या त्या 62. तर सोपान तिसकर यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. थोडासा वेळ त्यांच्याकडे कमी आहे. एस ए ब्रँडचे सर्व सावधला गेले तर नक्कीच आपण व्हिजिट द्या. ठाणा जिल्हा प्रीमियर लीगमध्ये सुद्धा सोपान दादांची उपस्थिती आम्ही पाहिली होती निर्जय ग्राउंडमध्ये, आणि त्यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सोपान तिसकर यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजीसाठी एसएची बॅट सुद्धा मला पाहायला मिळते. टॉस सुद्धा आपण लगेचच करणार आहोत. नगरसेवक गणेश लांडगे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत. पॅनल क्रमांक 7चे विद्यमान नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेना. 5 ओव्हरची मॅच असेल आणि विनरची मॅच लगेच होईल हे लक्षात घ्या. सर्वच ग्रामीण संघ आपल्याला पाहायला मिळतात. 24 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये. हेड आणि टेल तुम्हाला कॉल करायचे. कोळेगाव संघ कॉल करेल. हेड असा कॉल केलाय आणि हेडच आलेलं आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. वडोली बी आणि कोळेगाव या सीझनमध्ये मॅचेस झाल्यात की पहिल्यांदाच मॅच लागली? पहिल्यांदाच. काय सांगाल? वडोली बी संघ ज्या प्रकारे खेळ असतो, बऱ्याचशा स्पर्धेत त्यांनाही अपयश आलेलं आहे. मात्र ऋतिक आल्यानंतर एक स्पर्धा कौशाची लगेचच त्यांनी जिंकली. त्यानंतर निगूच्या स्पर्धेत सुद्धा सुपर 8मध्ये क्वालिफाय झाले. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे? 50 स्कोअर इथं फायटिंग टोटल आहे, तरी कमीत कमी 10पर्यंत रोखायचा प्रयत्न करू. बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळल्यात, मात्र कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनमधली पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये सर्वात कमी प्रवेश फी आहे 4,500 रुपये. काय सांगशील जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर सिद्धूदादांबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि 4.5 मध्ये मजा येईल खेळायला. शुभेच्छा असतील. जयेश आमच्यासोबत आहे. जयेश, टॉस तुम्ही जिंकला असता, काय निर्णय घेतला असता? आम्ही तर क्षेत्ररक्षणात घेतला असता. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पहिल्या जो फॉर्म वडोली संघाचा पाहायला मिळतो तो फॉर्म कुठेतरी हरपला होता. मात्र आता ऋतिकही आलेत. नाही ऋतिक नसतानाही मकर संघ ट्रॉफी सुद्धा जिंकली असं नाही आहे. बऱ्याचशा स्पर्धा तेव्हाही जिंकल्यात, मात्र बऱ्याचशा स्पर्धेत जो दहशत होती ती थोडीशी कमी झाली होती. आता काय सांगाल, पुन्हा संघ आम्हाला त्याच जोशाने पाहायला मिळेल का? नक्कीच. शुभेच्छा असेल जयेश तुम्हालाही. टॉस इथे जिंकलाय तो कोळेगावने. गणेश लांडगे साहेबांचा सन्मान आम्ही लगेचच करणार आहोत. साहेबांना विनंती असेल या विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपण पाहतोय क्रमांक 7चे गणेश लांडगे साहेब इथे उपस्थित, त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. अतिथी देव भव आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान, कारण की ही स्पर्धा आपण पाहतोय शैलेश पाटील साहेबांच्या शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. चला फिल्डिंग सेट करा आणि बॅट्समन लवकर पाठवा, कारण 9 सामन्यांचा शेड्यूल आहे. प्लीज थोडं सहकार्य करा प्रत्येक टीम. आता जनते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रचंड मताने विजयी झाले ते आपण पाहतोय. गणेशजी लांडगे साहेबांचा सन्मान आणि त्यांची उपस्थिती, कारण की नगरसेवक चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. वरुणदादा सदाशिव पाटील नगरसेवक यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा तुम्ही पाहतायत. साहेबांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. वेळात वेळ काढून साहेब इथे उपस्थित राहिले या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी. आणि आता लगेचच वळणार आहोत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील सरांचा आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला खेळाच्या
दुसऱ्या सत्रामध्ये Hello, check. Thank you very much, Nitin Kalan sir. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते 14 विद्या 4 वेद आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपतीला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि स्वागत करतोय क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये. स्पर्धा आपण बघतायत नगरसेवक चषक 2026. आदरणीय वरुणदादा पाटील यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण बघतायत. तिसरा दिवस हवेत मिस टायमिंग झेलची शक्यता. आज झेल ड्रॉप सोपा झेल ड्रॉप झालाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले ते अक्षय मात्रेकडनं एक चूक झाली. ॲक्शन रिप्ले बघा आम्हाला रोशन दाखवतील. टार्गेट एकूण 63 धावांचं आहे आणि मैदानावरती आपण बघतात पहिल्याच बॉलवरती ही संधी निर्माण झाली होती. खरं तर फलंदाजाला बाद करण्याची. यश आणि प्रतीक त्या ठिकाणी आहेत. जीवनदान इथून दिलं गेलेलं आहे. बघूया ही रन चेस फार मोठी आहे मैदानावरती. खऱ्या अर्थाने ही सगळ्यात मोठी टोटल. कालही 60च्या पुढे आम्ही धावसंख्या बघितली नाही. परवाचं माहिती नाही आम्हाला पण 54 टार्गेट परवाच्या दिवशी आम्ही बघितलं होतं. कट करतायत थ्रू द पॉइंट. चेंडू आला वेगाने. लॉंग चेस. क्षेत्ररक्षक अजूनही चेंडू सापडला नाही. आज ढकललाय. पियुष होते बॅकअपला त्या ठिकाणी. चेतन आले होते. सोमय आले होते पण या दरम्यान 3 धावा. थोडीशी घाई झाली. मयूर निराश आहेत. धाव फलकावधी जरी धावा जास्त असल्या तरीही त्या वाचवणं गरजेचं असतं. तुम्ही 100 करा पण त्याचं संरक्षण नाही केलं तर पराभव अटळ असतो. नगरसेवक चषक अत्यंत सुंदर सुबक विलोभनीय लक्षवेधी आकर्षक असं आयोजन आपण बघतायत. या मंचावरती मान्यवरांची रेलचेल अगदी पहिल्या दिवसापासून आपण बघतोय. राजकीय क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. हा डॉट बॉल आपण बघताय. दिष्टांच्या मागे मयूर ग्रामीणचा चिता ज्याला आपण नेहमी सीमा रेषेच्या जवळ फिल्डिंग करताना बघत असतो पण सध्या विकेट किपरच्या भूमिकेत त्याला आपण बघतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण आहे ती म्हणजे 4. विजयासाठी करायचे धावा एकूण 63. लक्ष फार मोठं आहे पण क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या मोठी किंवा छोटी नसते आणि कुठली धावसंख्या विजयाची शाश्वती कधी देत नसते. नवापाडा संघ सध्याच्या घडीला आपण बघतोय अनेक खेळाडू नवीन आहेत त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी सगळे नवतरुण तयार झालेले आहेत. पिंट्या जोशीच्या निवृत्तीनंतर आपण बघितलं पिंट्या बाळा खऱ्या अर्थाने यांनी निवृत्ती पत्करली आणि त्यानंतर सगळे ज्युनियर्स नवीन खेळाडूंना संधी मिळाली. पुन्हा तो दबदबा पुन्हा तो दरारा निर्माण करण्यासाठी जरूर इथून प्रयत्न केला जाईल. वॉट अ शॉट स्क्वेअर लेगच्या वरून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. सुंदर अशी साऊंड क्वालिटी सचिनने आज दिलेली आहे आणि मागच्या 2 दिवसामध्ये त्याचा प्रयत्न तोच होता पण काही बंधनं असल्या कारणाने त्याला ते शक्य झालं नाही. हो मिड विकेटला हा देखील जाऊन आणावा लागेल फिल्डरला. आणखीन एक मोठा फटका. 4 धावा.
नका बघा, आज अजिबात टाइमपास नको आहे. 9 मॅच कव्हर करायचे आहेत. ऑलरेडी आपण अर्धा आणि पाऊण तास पर्यंत आपण उशिराने चाललेलो आहे. कारण की अर्धा तास खरं तर आपल्याला 9:30ला मॅच सुरू करायची होती, पण ती 10:20ला झाली. बराचसा वेळ वाया गेला आहे, पण हरकत नाही. आता जो काही वेळ वाया गेला आहे तो आपल्याला कव्हर करावा लागेल. शेवटच्या टप्प्यामध्ये फार अडचणी येत आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. मिळालेले जीवनदान यश त्याचा फायदा घेतोय. यशने मारलेला प्रत्येक फटका खरं तर अक्षय मात्रेच्या मनाला झटका देईल, कारण की एक सोपा जेल ड्रॉप झाला आणि माहिती आहे या संघाचा सध्याच्या घडीला यश चौधरी एक प्रमुख खेळाडू आहे आणि तो जर थांबला शेवटपर्यंत तर ही धावसंख्या तो चेस करून देऊ शकतो आपल्या टीमला. ज्या खेळपट्टीवरती 62 झाल्या त्याच खेळपट्टीवरती 63 का होऊ शकत नाही. स्टॅकिंग इनला प्रतीक तयार झाला आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत प्रथमला आणलेले या संघाचा एक जेन्युन ऑलराऊंडर, डाव्या हाताचा एक शैलीदार गोलंदाज. बघूया त्याच्या समोर प्रतीक कशा पद्धतीने सामोरे जातोय. लेफ्ट आर्मवरती विकेट. एज होती का हा प्रश्न. आय थिंक आवाज इथपर्यंत आला होता. अंपायर सांगतात एज होती, म्हणजे यष्ट्यांच्या मागे ही चूक झालेली. बघूया कशा पद्धतीने विकेट किपरने तो प्रयत्न केला होता आणि इनर एज होती. जमिनी समांतर झेल होता. दुसरा झेल ड्रॉप झालाय. राकेश कुंभार यष्ट्यांच्या मागे. स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी एकच धाव आहे आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय की झालेली आहे ती 15. प्रयत्न करावा लागेल. दोन्ही एंडने धावा येणे गरजेचं. आपण बॅटिंग कार्ड जर बघितला आदर्श इलेव्हन क्रिकेट संघ पडलेचा तर यश दक्षने 10 केल्या होत्या, मात्र मयूरने 22 केल्या. 29 धावांचं योगदान वैभवचं कॅप्टन इनिंग त्याने साकारली 13 चेंडूमध्ये. ओहो वॉट शॉट. पुढे आले होते कव्हरच्या दिशेने. फिल्डर येत आहेत लॉंग ऑफरनं. वैभव क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पण 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 17च्या घरात. रनचे जरूर मोठी आहे, पण इथून चांगली सलामी देणं फार गरजेचं आहे. प्रतीक प्रयत्न करतोय, एक नौका खेळाडू, पण जरूर इथून जिगरबाज वृत्ती दाखवण्याचा त्याचा तो प्रयत्न. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा तो प्रयत्न झाला, तिथे सफल झाला नाही आणि आता मात्र फुटवर्कचा खूप चांगला वापर करतो. यावेळेस इनसाइड आउट. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक चेंडू चाललाय. त्या ठिकाणी फटका तितकासा प्रॉपर नव्हता. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयचं, पण बघा या 3 धावा नाही रोखू शकले. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो जाऊन पोहोचले ती 20च्या घरामध्ये. यानंतर जय गावदेव क्रीडा संघ कोळेगाव वर्सेस चेंज द गेम वडवली ब मध्ये पुढचा सामना होणार आहे. वडवलीची संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे का. प्रांजल स्वरूप 11 बघा. प्रवीण तांडेल पुरस्कृत हा संघ सध्या हे नाव चर्चेमध्ये आणि अनेक संघांना प्रवीण तांडेल पुरस्कृत करतायत. एका स्पर्धेमध्ये एका दिवशी 2-2 संघ पुरस्कृत केले होते. बॉलिंग मार्क तयार. प्रथम स्टॅकिंगला यश. ओहो फुल टॉस होता, फायदा घेता आला नाही यशला. या दरम्यान आपण बघूया अंपायर सांगतात की चेक करा. अंपायरचा रिव्ह्यू आहे, बघूया चेक करूया आपण. कमरेच्या वर आहे की खाली आहे, डिपिंग फुल टॉस आहे की हाय फुल टॉस आहे, हे सगळं चेक केलं जाईल. अंपायर त्या ठिकाणी अजित पुत्रन सर आहेत, चेक करतायत. साईड अँगलने आम्हाला दाखवतात. रोशन पराड ओमसा MTC या वाहिनीवरती ही स्पर्धा कव्हर केली जाते. तर हा नो बॉल आहे, कारण त्यांची आपण जर बघितलं तर बॅट क्रीजच्या आतमध्येच आहे आणि कमरेच्या वर चेंडू आपण बघताय. हा हाय फुल टॉस होता आणि अजित पुत्र सरने सांगितलं की हा नो बॉल. बघा ॲक्शन रिप्ले दाखवत आहे. दूध का दूध और पाणी का पाणी. कुठल्याही प्रकारची शंका कोणाच्याच मनात नसू दे आणि ती निर्माण होऊ नये यासाठी तर आपण या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा प्रथम फ्री हिट आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला होता खोलवर टप्प्याचा. चेंडू गेलाय मिड ऑफच्या दिशेने. अक्षयकडनं पुन्हा एकदा चूक. आज अक्षयकडनं या चुका अपेक्षित करत नव्हत्याच, कारण की तो एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, एक चांगला गोलंदाज देखील आहे.
पण मागाशी एक सोपा झेल ड्रॉप झाला आणि त्याचबरोबर इथेही जिथे सिंगल होती तिथे डबल गेली, कारण की अक्षयला फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू उचलता आला नाही, बॅकअप मिळालं जरूर, पण तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा झालेल्या आहेत. षट क्रमांक हे दुसरा प्रगतीपथावरती 24 धावांची पार्टनरशिप आपण बघताय. बॅटची ए चेंडू मागे गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. आणि बघा, पाणी पिताना काळजी घ्या, इथे तुम्ही महाराजांच्या प्रतिमेसमोर कोणीही त्या बॉटल्स ठेवू नका प्लीज, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, दिल्लीच्या मोगलशाह विरुद्ध व विजापूरच्या आदिलशाह विरुद्ध ज्यांनी लढा पुकारला, हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली. काय हवंय? पाणी हवंय, पाणी घेऊन जा आणि आत्ताच मग ड्रिंक ब्रेक करून घ्या, कारण की 30व्या ओव्हरमध्ये होणार नाही मग, कारण 2 षटके या ठिकाणी संपन्न झाल्या. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतायत 25 इक्वेशन आम्हाला दाखवतात. 18 चेंडूमध्ये 38 करायचे आहेत आणि 12.67 ही धावांची आवश्यक गती या ठिकाणी राखायची विजयासाठी. बघायला गेलं तर फार मोठं इक्वेशन नाही आहे, पण शेवटी खेळ हा क्रिकेट आहे आणि या खेळामध्ये कधीही काही घडू शकतं. आपण अनेकदा बघितलेलं, एखादा संघ जिंकतो असं वाटत असतं आपल्याला, पण दुसऱ्या क्षणी ती बाजी पलटते, तो डाव उधळून कधी दुसरा संघ तिथे मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, निर्णायक दिवस, आजचा दिवस सेलिब्रेशनचा. काय सुंदर आयोजन केले जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकरने. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे नगरसेवक आदरणीय आपण बघतोय वरुण शेठ पाटील यांच्या खरं तर सपोर्ट शिवाय स्पर्धा आयोजित करणं फार कठीण होतं. आणि त्याचबरोबर ज्यांच्या आठवणी कातरी स्पर्धा आपण बघतोय, स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम. पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राजेश पंढरीनाथ पाटील यांनी दिलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक मालिकेवरच्या ज्या ट्रॉफी तुम्ही बघतायत, स्वर्गीय अर्जुन रामा केणे यांच्या स्मरणार्थ कुमार महेश अर्जुन केणे याचकडून. 2 कूलर आम्हाला मनोहर पाटील वडवलीचे यांनी दिलेले आहेत. सुनील मामा यांनी आम्हाला 1 कूलर दिलेला आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल आम्हाला पिंटू शेठ पाटील सापाड यांनी दिलेली आहे. त्यांचे मनापासून आभार. एस स्पोर्ट्सकडनं आम्हाला एक सुंदर अशी बॅट लाभलेली आहे. या सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांच्या अमूल्य योगदानाशिवाय इतकी सुंदर स्पर्धा आयोजित करणं आम्हाला अशक्य होतं. त्यामुळे या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि घेऊन चालतो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे 2 षटकानंतर पुन्हा एकदा सामना सुरू होत आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. हो, चांगला चेंडू स्लो रन होता. यावेळेस बॉलिंग मार्कवर आपण बघतायत तयार. बघूया, प्रश्न आहे तिथे की लागला जरी असेल तर बेस पडणं गरजेचं आहे. तो किती जोराने लागू द्या, बेस नाही पडत तोपर्यंत फलंदाज नॉट आउट आहे. बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये आपण चेक करूया. बेस खाली पडलेली दिसते आपल्याला. हा बघा ॲक्शन रिप्ले, किस्मत का धनी, बेस वर आली परत बसली तिथे. आता काय म्हणायचं, आता त्याला नाईलाज आहे. राकेशलाही प्रश्न पडलाय, नशीब साथ देते, दोघांना 2 जीवनदानं मिळाली. त्याचबरोबर इथेही स्टंपवरती चेंडू ब्रश करून गेला, बेस वर आली, पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन बसली. तिलाही खाली यायचं नव्हतं, तिलाही ती जागा आवडलेली होते. तर धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे. आम्हाला स्कोरर आमचे सांगतायत 26 धावा झाल्यात. विजयासाठी अजूनही आपण जर बघितलं तर 37 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क दक्ष या संघाचा अत्यंत प्रतिभा संपन्न असा हा अष्टपैलू खेळाडू. खोखोतून काढलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहेत. ग्रामीणचा चीता मयूरला आपण बघतायत. ग्रामीणचा चीता त्याला उगाचच हे नाव दिलं गेलं नाही, खऱ्या अर्थाने त्याने कित्येकदा ते सिद्धही केले. त्याच्याकडे असलेला वेग, तो खेळपट्टीवरचा बॅटिंग करताना वेग असो किंवा सीमा रेषेवर फिल्डिंग करत असताना त्याचं ते समर्पण असो. लॉप करतायत, लॉंग ऑफला वैभव आहेत, ॲक्शनमध्ये येत आहेत. तोपर्यंत ही 1 धाव, थोडंसं फंबल झालं आहे पण दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला नाही. बहुतेक स्ट्राईक यशला स्वतःकडे ठेवायचे, कारण माहिती आहे रिक्वायर्ड रन रेट वाढत जाईल. सिंगल डबल्सने लक्षाकडे जाणं थोडंसं कठीण होईल. सिंगल डबल्सने रिक्वायर्ड रन रेट हा वाढत जाईल आणि त्यामुळे इथून यशने स्ट्राईक घेऊन जर काही मोठे स्ट्रोक सादर केले, हा रिक्वायर्ड रन रेट कमी होईल.
ओहो, स्ट्राईक का घेतली होती पण नाही, सीमारेषा क्लिअर करता आली नाही. या मैदानावरची तीच एक बाजू आहे सीमारेषेची की तिथे फार मोठा षटका तुम्हाला मारावा लागतो आणि इथून यशच्या खेळीचा अंत आणि पहिला धक्का मैदानावरती श्री गणेश क्रिकेट संघ नवापाडा लागत असताना. धन्यवाद ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला उदयमुख खेळाडूसाठी शूज स्पॉन्सर केले ते जागृती स्पोर्ट्सचे ऑनर विशाल पाटील यांचं आगमन झाले. त्याला विनंती असेल या विशाल पाटील व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विशाल अफाट कर्तृत्वाचा एक महान खेळाडू, चेंज द गेम वडवली बी आणि नेहमीच आपण त्याला बघितलंय जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा तो उभा राहतो आणि जेव्हा जेव्हा तो अडचणीत असतो बॅट पॅच असतो तेव्हा तेव्हा संघ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. विशालचं आगमन झालंय. जागृती स्पोर्ट्स हा एक ब्रँड आपण बघतोय, त्याची बॅट खऱ्या अर्थाने आपण केतन मात्रीला वापरताना बघितलेली आणि केतनने कित्येक स्पॉन्सर समोरून चालून आले पण केतनने नकार दिला. पैशाला बळी न पडता केतनने मात्र ज्या ब्रँडने त्याला खऱ्या अर्थाने नावारूपाला आणलं, जो ब्रँड त्याच्या पाठीची खंबीरपणे उभा राहिला तो जागृती स्पोर्ट्स, त्याच ब्रँडला त्याने प्राधान्य दिलं. तर त्याच ब्रँडचे आपण बघतायत विशाल पाटील सर्वेस्व या ठिकाणी येतात. मयूर भोईर यांचे आगमन झाले. स्वागत आहे मयूर भोईर आपलंही. ते या विशाल तर विठ्ठल भोईर याचकडून आज नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. विठ्ठल भोईर यांचं मनापासून आभार. जे जे वडापाव खात आहेत त्यांनी विठ्ठल भोईर यांना मनापासून त्यांचा आभार व्यक्त करा. या विशाल या, तुम्ही कल्याणमध्ये आला, तुम्ही उंबरठेत जा, सापाडमध्ये जा, गौरीपाड्याला जा किंवा वाडेघरला कुठेही जा स्पर्धा कव्हर करायला खेळायला, तुम्हाला तो मान सन्मान मिळणारच. तर धावसंख्या धावपलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 28. इक्वेशन आम्हाला सांगतायत का तर आमचे भावेश आम्हाला इक्वेशन सांगत नाहीत. हे आम्हाला त्यांच्याकडनं ती खंत काय, कारण की अशोक पाटील आम्हाला ती लगेच ती त्यांचा तो पेज काढतात किती बॉल किती पाहिजेत किती बॉल, पण भावेश ही गोष्ट कुठेतरी ते आणले नाही त्यांनी. पण एखाद्या साध्या नोटबुकवर तुम्ही करू शकता. भावेश तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत, तुम्ही चांगले स्कोरर आहेत ना, आहेत बघा म्हणजे काय पेज आहेत ते सगळे तयार केलेले. या दरम्यान चांगला चेंडू, बॉलिंग मार्कवर अक्षय मात्रे. फिल्डिंगमध्ये जरूर चुका झाल्या पण एक चांगला गोलंदाज आहे, फिरकी गोलंदाज आहे. अनेक मॅचेस त्याने टीमला जिंकून दिलेले आहेत असा हा हर हुन्नरी अक्षय. हवेत यावेळेस मात्र फिल्डर नाही जवळपास. चेतन येत आहेत पण डीपमधून एक क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू अडवत आहेत. सोहम ठाकूर, एक छोटेसे सोहम देखील आले आहेत, एक ओम ठाकूर देखील आलेले आहेत. असे कित्येक सपोर्टर. कोळेगाव तयार आहे. ओंकार पाटीलला इन ॲक्शनमध्ये बघायची इच्छा आमची प्रचंड आहे. ते म्हणत होते की मी खूप चांगला बॅट्समन आहेत, मोठमोठे षटकार मी मारतो पण मला संधी मिळत नाही. हरेशने त्याची इच्छा एकदा पूर्ण करावी कुठेतरी. धावसंख्या धावपलकावरती 30-33 धावांची गरज आहे अजूनही आणि 33 करण्यासाठी आपण जर पाहिलं तर चेंडू 10 शिल्लक आहेत म्हणजे 330च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. तर ऋतिक पाटील या ठिकाणी जर आला असाल तर या आपण ऋतिकला आपण बघितलं ISPL मध्ये खेळताना. आपल्यासाठी आणखीन एक ही अभिमानाची गोष्ट, केतन तर तिथे पोहोचलाच होता, त्याचबरोबर ऋतिकनेही या लीगमध्ये जबरदस्त कामगिरी केली. आपल्याला अभिमान आहे आणि असे कित्येक खेळाडू आपल्या अग्री समाजातील ग्रामीणमधले ते पुढे जावे, त्यांनी आपला नावलौकिक वाढवावा. त्यांनी जे जे खरं तर प्राप्त केलं आहे त्या सगळ्या त्यांच्या आनंदाच्या क्षणामध्ये आम्ही सगळेजण सामील असणार आहोत. तर ऋतिक या ठिकाणी आलेले आहे. ऋतिक स्वागत आहे. अत्यंत शांत विनम्र स्वभावाचा खेळाडू पण मैदानावरती नेहमीच त्याची बॅट बोलते आणि आपण बघितलं ऋतिकच्या अनुपस्थितीमध्ये संघ कुठेतरी थोडासा कमकुवत वाटत होता पण त्याच्या विना मकर संक्रांत चषक जिंकणं ही फार मोठी अचिव्हमेंट होती. खऱ्या अर्थाने चेंज द गेम वडवली बीसाठी. या दरम्यान फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का मैदानावरती लागत असताना आपण बघतोय तो म्हणजे नवापाडा संघाला. बघा ॲक्शन रिप्ले, फार पुढे निघून आले होते. फलंदाज बाद. हे मारत सिक्सर आणि फोर
जेव्हा जेव्हा फिरकी गोलंदाजीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा सुवर्ण अक्षराने पहिलं नाव येईल वाडेकर. वाडेकरांनी एकापेक्षा एक फिरकी गोलंदाज. ओहो, स्टँड अँड डिलिव्हर्ड होता कुठे हा फलंदाज. आल्या आला इथून केला धमाका. या षटकाराने चिंता वाढवलेली आहे. मैदानावरती पडले संघाची. थँक्यू. आदरणीय पाठक साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्यासोबत ओमांश त्यांचे सुपुत्र यांचे आगमन झालंय. त्यावर सापाड गावचे प्रसिद्ध उद्योगपती संतोष भोईर यांचे आगमन झाले. विनंती असेल या व्यासपीठावरती, आज व्यासपीठावरती प्रचंड गर्दी आम्हाला अपेक्षित आहे, कारण की आज संध्याकाळी फायनल मॅच, बक्षीस समारंभ आणि सगळे मान्यवर. आपण इक्वेशन सांगूया. धावा झाले धावफलकावरती 38, म्हणजे अजूनही 25 धावांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. दक्ष ऑल लॉफ्ट केलाय, समोर फिल्डर आहेत आणि अशा प्रकारे आपण बघतायत की बॅक टू बॅक खऱ्या अर्थाने मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट शेवटच्या बॉलवरती घेतले होते, 2 बॉलवरती, आणि आता आल्या आल्या विकेट, म्हणजे हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. टाळायला हरकत नाही आहे दक्षसाठी. हॅट्रिक कंप्लीट. क्या बात आहे. सर्वेश सगळ्यांच्या नावाचं उल्लेख आहे. गाणं कंटिन्यू पुढे वाजवा. न्यू बॅटर हर्ष, एक वेगळी हेअरस्टाईल. महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये आपण हर्ष जोशीला बघितलेले. बघूया हर्ष इथून जाता जाता एखाद षटकार हर्षने मारावा अशी अपेक्षा आम्हाला. 4 चेंडू शेष आहेत. विजयासाठी 25. ओ प्लॅन मिस. तर मनोहर व्यापारी यांचं देखील आगमन झालेलं आहे. वाडेकर पाडाचे स्वागत आहे आपलं. तर वाडेकरमध्ये पाडा आहे, म्हणजे कारण असे पाडे आपण अनेक ठिकाणी बघितलेले आहेत. तर वाडेकर पाडाचे मनोहर व्यापारी यांचं आगमन झालेलं आहे. ओ स्लोअर वन होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, मागे गेलाय, चेंडू थांबवला. त्या ठिकाणी विकेट किपरने केवळ एक धाव, केवळ औपचारिकता पूर्ण केली जाईल. बायच्या रूपाने धाव येते. बाळा भोईसर यांचं वाडेकरशी फार जवळचं नातं आहे. मामा आहेत कपिल पाटील यांचे. याच गावात भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. दुसऱ्या बाजूला प्रसाद सहस्त्रबुद्धे ज्यांनी डोंबिवलीचं ओपन क्रिकेट गाजवलं. जय भोलेनाथ क्रिकेट संघ, या संघासाठी आपण बघितलं. अभय राजे, अनुप राजे, स्वर्गीय अनुप राजे, स्वर्गीय अभय राजे यांच्या अनंत आठवणी, ज्यांनी डोंबिवलीचं क्रिकेट खऱ्या अर्थाने आपण बघितलं की. तर मेडनवर जाईल का प्रश्न आहे आपण बघतायत, कारण की बायच्या रूपाने ती धाव आली होती. तर बघूया अखेरचा बॉल तयार राहायचं लगेचच. ओ चांगला चेंडू आणि अशा प्रकारे पायचीत. दक्षने हॅट्रिक बरोबर निर्धाव षटक हाताळलेले आहे. आणि काय जबरदस्त कामगिरी दक्षची. अशा प्रकारे हा सामना आदर्श लिहून क्रिकेट संघाने जिंकलेला आहे. पडलेने त्यांचं हार्दिक अभिनंदन. संपूर्ण पडलेवासियांचं अभिनंदन आपण करूया. फिल्डिंग लावून घ्या लगेचच. टॉस कोणी जिंकलाय? द मॅच. आणि बघा दक्ष मात्रेने जे निर्धाव षटक मेडनवर टाकलेली आहे त्याची व्हिडिओ लगेचच तुम्हाला ओमसा MTC वरती 5 मिनिटात बघायला मिळेल. सुभाष हे आलेले आहेत कोळेगावचे, त्यांचे स्वागत करूया. संपूर्ण टीम वडवलीने नवीन आता खेळाडू तयार केले आहेत. विशाल पाटीलचं आगमन झालंय. भरपूर नवीन चेहरे. रुपेश देखील आलेले आहेत. आणि बघा सचिन खान, विकास देखील आलेले आहेत. शुभेच्छा असतील. आणि या मॅन ऑफ द मॅच दक्ष, ज्याने निर्धाव षटक हाताळला. 7 चेंडू 10 धावा केलेल्या आहेत अशी आम्हाला माहिती दिलेली आहे आमचे स्कोरर. तर 2 ओव्हरमध्ये केवळ 3 धावा दिल्या आहेत. तर नवापाड्याच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या, आपला सत्कार इथे होईल. आणि वैभव मात्रे आपण या, आपलाही सत्कार होईल.
दोन्ही टीमचे कॅप्टन या पडले आणि नवापाडा आपला सन्मान या स्पर्धेमध्ये केला